योद्धा न्यूज मराठी। आळंदीत इंद्रायणीला पूर, ऐतिहासिक पुलावरून पाणी, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आळंदी, पुणे गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणांमधून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावनभूमीत सध्या सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली असून आळंदीचा ऐतिहासिक पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्यामुळे प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी पूर्णपणे बंद केला आहे। नदीकाठची परिस्थिती चिंताजनक। इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। घाट आणि मंदिरे पाण्याखाली। माऊलींच्या मंदिरासमोरील मुख्य घाट आणि आसपासची छोटी मंदिरे, दुकाने पाण्यात बुडाली आहेत। प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्टवर। पाण्याची वाढती पातळी पाहता स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे। नागरिकांना आवाहन। नदीकाठच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वारकऱ्यांची आणि पर्यटकांची गर्दी, प्रशासनाचा इशारा। आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची पूर पाहण्यासाठी गर्दी होत आहे। मात्र पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने नागरिकांनी पुलाच्या आसपास किंवा नदीपात्राजवळ जाऊ नये असे आवाहन आळंदी नगर परिषद आणि पोलिसांनी केले आहे। महत्त्वाचा इशारा। इंद्रायणी नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी पुलावर किंवा नदीकाठी गर्दी करू नये। प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित राहावे। स्थानिक प्रशासन, आळंदी। पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी। योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।